नमस्कार. किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. संध्याकाळचे 7:15 वाजत आहे. आज 6 जून. नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात येऊन पोहोचले आहे. दक्षिण कोकण आणि राज्याच्या दक्षिण भागामध्ये सोलापूरच्या दक्षिण परिसरामध्ये नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून दाखल झालेला आहे. या जिल्ह्यांना आज रात्री मध्यरात्री देखील पावसाचा अलर्ट आहे. तसेच राज्याच्या इतर भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. आज मित्रांनो 6 जून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत, 6 जून मध्यरात्रीनंतर 7 जून पहाटेपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये जसं की दक्षिण कोकण, राजापूर, रत्नागिरी, सावंतवाडी, गोव्यालगतचा भाग या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात रात्री पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. काही भागामध्ये रात्रीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये सोलापूर आणि सोलापूरच्या शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये अक्कलकोट, अलंदा, सोलापूर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त आसपासचा भाग, येनाकी, पंढरपूर वगैरे या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता, उदगीर, देगलोर, इकडं बासाव, कल्याण, एकदम कडेचा लगतचा भाग आहे, काही शेजारच्या राज्याचा भाग आहे, तुळजापूर, लातूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आता लगेच रात्री आहे. मध्यरात्रीपर्यंत हे वातावरण राहील. मध्यरात्रीनंतर पुन्हा वातावरणात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीपर्यंत छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच बीड या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे. काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील. काही भागामध्ये वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंगोलीच्या आणि परभणीच्या देखील तुरळक ठिकाणी पावसाची आज रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत शक्यता. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. बहुतांश भागामध्ये उत्तरी परिसरामध्ये अकोला, अमरावती वगैरे पावसाचा जोर कमी राहील. यवतमाळ, वाशिम, पुसद वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आज रात्री आणि मध्यरात्री या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील. तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आज रात्री आणि मध्यरात्री तशी नाहीच्या बरोबर आहे. तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत कोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो तर कोकण विभागामध्ये तसेच दक्षिण कोकणामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. अधूनमधून मध्यम पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. रात्री मध्यरात्री नाशिक, पुणे यांचा पश्चिम पट्टा तसेच कोकण विभाग या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये झाकाळलेले ढगाळ वातावरण राहील. बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर तुरळक ठिकाणी मराठवाड्यात हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मध्यम पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. मध्यरात्रीपर्यंतच पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल. उद्या मात्र पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे. अरबी समुद्रातून निर्माण होत असलेल्या कमी दाबामुळे उद्या जोरदार पावसाचा अलर्ट आहे. सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अपडेट बघणारच आहोत. ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.